पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ सर्वांनाच आवडतात. वडापाव म्हणा, भजी म्हणा, कांदा भजी म्हणा, बटाटा भजी म्हणा, असे अनेक प्रकारे आपण तळलेले पदार्थ खातो. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मस्तसा बेत पाहणार आहोत, तो म्हणजेच बटाटा वडा. चवीला म्हणाल तर एक नंबर लागतो. माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून पहा. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतले. तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. मोहरीचे प्रमाण थोडेसे जास्तीचे ठेवायचे, म्हणजे भाजीला चव खूप मस्त येते. कढीपत्त्याची पाने बारीक कट करून घेतली आहेत, ती यामध्ये घालून घ्यायची 7 ते 8. आणि आलं, लसूण, मिरची मिक्सरमधून थोडीशी फिरवून घेतली, ती यामध्ये त्याची पेस्ट आहे ती घालून घ्यायची. चवीला खूप जबरदस्त लागते. व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे हिंग. पाव चम्मचभर हिंग घालून घेतला आणि चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. फोडणीचा मस्त असा सुगंध येत आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट केला आणि तो यामध्ये घालून घेतला. कांदा यामध्ये जरूर घाला, म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते. व्यवस्थित परतून घेतला कांदासुद्धा. त्यानंतर क्रश केलेले धने घालायचे आहेत 1 चमचावर. व्यवस्थित धनेसुद्धा परतून घ्यायचे. परतून घेतल्यानंतर पाव चमचा हळद घालायची. हळद घातल्यानंतर व्यवस्थित तळापासून चमच्याच्या साहाय्याने हे एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत उकडलेले बटाटे. तर इथे मी 6 उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि ते हातानेच आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहे. तर बटाटा शिजवताना जास्तीचा शिजवायचे नाही, थोडासा मध्यमच शिजवायचा, म्हणजे व्यवस्थित असा शिजलेला बटाटा हवा. अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित असा मॅश झाला पाहिजे. तर यामध्ये बटाट्याचे थोडेसे तुकडे ठेवायचे, म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते. चवीनुसार मीठ घालून घेतले. चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित तळापासून एकजीव करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही बटाटा वडा बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवा. मस्त असा झणझणीत बटाटा वडा पावसाळ्यामध्ये असेल तर मग काय एक नंबरच. तर हे व्यवस्थित एकजीव करून घेते चमच्याच्या साहाय्याने. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही आवडणारी रेसिपी आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि परतला चमच्याच्या साहाय्याने हे एकजीव करून घ्यायचे. तर इथे आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. सुगंध म्हणाल तर एक नंबर येतो ह्या भाजीचा आणि चवीला सुद्धा जबरदस्त ही भाजी तयार होते. आता गॅस बंद करून घेतला. एका प्लेटमध्ये भाजी काढून घेतली आणि ही थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. भाजी थंड होत आहे तोपर्यंत एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन घेतले आहे. तर हे बेसन मी घरीच तयार करून घेतलेले आहे. यामध्ये अजिबात तांदूळ पीठ घालायचे नाही. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि थोडे पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. यामध्ये तांदूळ पीठ अजिबात वापरायचे नाही, नाहीतर बटाटा वडा आहे तो कुरकुरीत तयार होतो, सॉफ्ट असे तयार होत नाहीत आणि तळल्यानंतर त्याचा रंगसुद्धा बदलतो. त्यामुळे फक्त आपल्याला बेसन पीठच वापरायचे आहे. जर तुमच्याकडे घरचे बेसन पीठ नसेल तर तुम्ही बाजारचे बेसन पीठ इथे वापरलात तरीसुद्धा चालेल. तर हे व्यवस्थित पाणी घालून एकजीव करून घ्यायचे. आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. अशा पद्धतीचे बॅटर आपल्याला बनवायचे आहे. तर चमच्याच्या साहाय्याने पाहताय तुम्ही, चमचा उलटा करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बोट फिरून पाहायचे, म्हणजे असे समजले जाते की लगेचच बॅटर चमच्यामधून पडत नाही आहे, म्हणजे आपले बॅटर व्यवस्थित असे तयार झालेले आहे. आता लगेचच आपण भाजीकडे वळूया. तर भाजीचे अशा पद्धतीने छोटे गोळे तयार करून घ्यायचे.
म्हणजे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, मध्यम स्वरूपाचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने सर्वच गोळे मी तयार करून घेते. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच पावसाळ्यामध्ये बनवून पहा. तर इथे मी 6 ते 7 गोळे तयार करून घेतले आणि बाजूला ठेवले. लगेचच बॅटरकडे वळूया. बॅटरमध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित सोडा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे. तर हे मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे. तर इथे आपले बॅटर व्यवस्थित तयार झाले आहे. लगेचच वडे तळून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅसवरती तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेले आहे. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा. बॅटरमध्ये एक बटाट्याचा जो मिश्रण आहे तयार केलेले ते घोलवून घ्यायचे आणि एक वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा. तर गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा. मध्यम आचेवरती वडे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी 4 वडे तेलामध्ये सोडून घेतले. तेलामध्ये सोडून घेतल्यानंतर वडे आलटून पलटून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. खरंच खूपच सुंदर हे वडे तयार झालेले आहेत. रंग तर पाहताय तुम्ही, खूपच सुरेख असा आलेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्कीच हे बटाटे वडे बनवून पहा. तर मस्त असे वडे तळले गेलेले आहेत. आलटून पलटून वडे तळून घ्यायचे. आता हे वडे आपण तेलातून काढून घेऊया. रंग पाहताय खरंच खूप सुंदर आलेला आहे. आता हे काढून घेते आणि राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने आपण हे वडे तळून घेणार आहोत. आणि यासोबत मिरचीसुद्धा मी तळून घेतलेली आहे. तर इथे एका प्लेटमध्ये इथे मी सर्व वडे सर्व करून घेतलेत. खरंच खूपच सुंदर रंग आला आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर हे वडे तयार झालेले आहेत. वड्याला कोटिंग पाहताय तुम्ही मिश्रणाचे मस्त असे आलेले आहे. जसे बाहेर मिळतात, गाड्यावर मिळतात, तसाच हा वडा तयार झालेला आहे. तर तुम्हाला एक वडा यातला कट करून सुद्धा दाखवते. खूपच सुंदर असा झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच स्वयंस किचनला सबस्क्राईब करा.